स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे। पुढील सुनावणी 4 मार्चला होणार आहे। महापालिका निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं, मात्र आता ही सुनावणी 4 मार्चला पुढे ढकलल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे। ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, त्या सुनावणीची मात्र आता तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे। 4 मार्चला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातली पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आज पुन्हा एकदा निराशा हाती आल्याचं पाहायला मिळतंय, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या 2 वर्षांपासून रखडलाय। आज त्याच्यावरती सुनावणी होणार होती, मात्र आज आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। 4 मार्चला ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे 4 मार्चला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी होणार का, निर्णय जाहीर होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोठी बातमी सध्या समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली आहे का, अधिक तपशील? अंकिता, खरं तर आज सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र ही सुनावणी जी आहे ती झालेली नाहीये। पुढची तारीख जी आहे 4 मार्च रोजी जी आहे आता सुनावणी होणार आहे। दोन्ही बाजूनी जी आहे, दोन्हीकडच्या वकिलांनी त्याची मागणी केलेली आहे आणि त्याचमुळे 4 तारीख अगदी लवकरची तारीख जी आहे मिळालेली आहे। त्यामुळे निवडणुका या कुठल्या पावसाळ्या आधीच होणार का, असा प्रश्न जो होता त्यावर आता 4 तारखेला सुनावणी होण्याची पूर्णतः शक्यता आहे। स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तारीख जी आहे ती आता जी आहे सुप्रीम कोर्टात ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। अंकिता, निश्चित शुभम, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलंय का? अर्थात कारण जे आहे ते समोर आलेलं नाही आहे, मात्र आज दुपारी 4 वाजताच्या सत्रात ही सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी जी आहे आजच झालेली आहे, लवकर झालेली आहे आणि पुढची 4 तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे। अंकिता, निश्चित, त्यामुळे 4 मार्चला आता या संदर्भातली सुनावणी पूर्ण होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।